हॅलो. तर बघा, आपण लास्ट टाइमला आधी जरा काय बघितलं होतं ते जरा रिवाइज करूया आणि मग पुढे जाऊया. ओके. आता लास्ट टाइम आपण बघत असताना काय बघितलं होतं, तो म्हणजे बीएच कर्व. बघा, ठीक आहे, आपण काय बघितलं होता, बीएच कर्व. तर बीएच कर्व म्हणजे काय की बी आणि एच म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि फील्ड स्ट्रेंथ. ओके, यामधला ग्राफ म्हणजे काय, बीएच कर्व. आता हा बीएच कर्व बघत असताना या बीएच कर्वला काय म्हटलं जातं, आयडियल किंवा स्टँडर्ड बीएच कर्व असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हा इथं मध्ये तुम्हाला जो दिसतोय तो ग्राफ आहे. आता ह्या ग्राफ मध्ये बघा तुम्हाला 3 पॉईंट्स बघायला मिळतील. हा म्हणजे झिरोचा, हा इथला एक्सचा, हा इथला वायचा आणि पुढचा जो पॉइंट आहे, ठीक आहे, पुढचं जे हे आहे इकडं पुढे जाणार, तर हे बियॉन्ड वाय रिजन म्हणजे वाय नंतरचं रिजन. ठीक आहे. आता हे रिजन म्हणून काय केलेले आहे ते एक्सप्लेन केलेले आहे. आता कसे केलेले आहे, तर तुम्हाला पहिलं जे रिजन मिळतं ते 0 टू एक्स मिळतं. ओके. तुम्हाला दुसरं जे रिजन मिळतं ते एक्स टू वाय मिळतं आणि तुम्हाला तिसरं जे रिजन मिळतं ते वाय बियॉन्ड असं मिळतं. ओके. आता या तिन्ही मध्ये काय होत असतं बघा, जेव्हा आपण पहिलं रिजन काय करतो, कन्सिडर करतो बघा, जेव्हा आपण काय करतो, हे पहिलं रिजन कन्सिडर करतो, तर तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं की याच्यामध्ये तुमची एच जितक्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत आहे, एच काय होत आहे, जितक्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत आहे, बी तितक्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत नाही. स्लाइटली कसा असतो, बी पहिल्या रिजन मध्ये स्लाइटली स्लो डाऊन असतो, कसा असतो, स्लाइटली स्लो डाऊन. ओके. सेकंड जो आहे रिजन, तर तो आहे एक्स टू वाय रिजन. ओके. आता एक्स टू वाय रिजन मध्ये काय होते बघा, एक्स टू वाय रिजन मध्ये तुम्हाला असं बघायला मिळतंय की बी आणि एच हे दोघे पण काय होत आहेत, लिनियर वेने काय होत आहेत, इन्क्रीज होत आहे. दोन्ही पण काय होत आहेत, लिनियर वेने काय होत आहेत, इन्क्रीज होत आहेत. लिनियर वे म्हणजे काय, तर बघा, हा ग्राफ आहे असं समजा, तर या ग्राफ मध्ये जी क्वांटिटी आहे ती बोथ साईडला म्हणजे एक्स साईडला पण आणि वाय साईडला पण सेम क्वांटिटीनं काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. या गोष्टीला काय म्हणतो आपण, लिनियर असा म्हणतो. तर हा जो एक्स आणि मधला वाय हा जो पॉइंट आहे, तर ह्या रिजन आहे, तर या रिजन मध्ये काय होतं, तुमची फ्लक्स डेन्सिटी आणि तुमची फील्ड स्ट्रेंथ ही काय होते, की एका लिनियर वेने काय होते, इन्क्रीज होते. ओके. नंतरचा जो आहे तो आहे नी पॉइंट. तर ह्या नी पॉइंट नंतर आपल्याला काय बघायला मिळतं, की आपला जो ग्राफ आहे हा इन्क्रीज न होता बेंड होतो. एक्स ऍक्सिसला काय होतो, बेंड होतो आणि इथून पुढे काय जातो, तो नेहमी एक्स ऍक्सिसला पॅरल जातो. मग या पॉइंटला आपल्याला काय म्हटलं जातं, की सॅच्युरेशन पॉइंट म्हटलं जातं. आता सॅच्युरेशन होणं म्हणजे काय, की ह्या वाय पॉइंट नंतर, या वाय पॉइंट नंतर तुमच्या फ्लक्स डेन्सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्क्रीमेंट बघायला मिळत नाही. इथून पुढे जे इन्क्रीज होते ती म्हणजे फक्त आणि फक्त फील्ड स्ट्रेंथ. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सॅच्युरेशन रिजन म्हटलं जातं. किंवा तो जो वाय पॉइंट आहे तिथनं तो बेंड होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, की त्याला नी पॉइंट म्हटलं जातं. ओके. त्याला काय म्हटलं जातं, नी पॉइंट असं देखील काय म्हटलं जातं. ओके. बघा, आता हा बेसिक तुम्हाला लक्षात आला का. आता पुढचा जो महत्वाचा आहे, तर ही वरची गोष्ट झाली फर्स्ट हाफ साठी. ठीक आहे. हा वरचा पॉईंट सोडून द्या. आता आपण हे खालचं सर्किट बघू, ते त्या दिवशी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे. हा पहिला पहिला पॉईंट म्हणा आणि हा आता दुसरा. ओके. दुसऱ्यासाठी बघा, इथं तुम्हाला ई दाखवलंय म्हणजे काय, बॅटरी दाखवली. ज्या अर्थी बॅटरी दाखवली त्या अर्थी तुम्हाला इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स असणं गरजेचं आहे. तो इथं आहे. ॲमीटर आहे. ॲमीटर कशासाठी, तर त्यामधला करंट मेजर करायसाठी. करंट मेजर करायसाठी जे इक्विपमेंट यूज केलं जातं त्याला ॲमीटर म्हणतात. आणि व्होल्टेज मेजर करायसाठी जे इक्विपमेंट यूज केलं जातं तर त्याला काय म्हणतात, व्होल्ट मीटर. ओके. त्यानंतर इथे एसडब्ल्यू दाखवलं. एसडब्ल्यू म्हणजे काय, तर रिव्हर्सिबल स्विच. आता रिव्हर्सिबल स्विच का वापरतात ते मी तुम्हाला सांगतो. ओके. इथे ही करंटचे डायरेक्शन दाखवले. ओके. त्याच्यानंतर इथं आयन रिंग म्हणजे सर्क्युलर मधलं हे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट आहे म्हणा, किंवा ही आयन रिंग दाखवली आणि त्याच्यावरती काय आहे, हे कॉईल गुंडाळलेली आहे. म्हणजे थोडक्यात हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि त्याचा हिस्टरीसिस कर्व किंवा त्याचा बीएच कर्व कसा असतो तो आपल्याला बघायचा आहे. आता हा प्रॅक्टिकल वे आहे बघण्याचा, तर तो आपण इथं आता बघू. पुन्हा मी तुम्हाला ही डायग्राम एक्सप्लेन करेन, पण त्या अगोदर आपण बघू की ऍक्च्युअल मध्ये ग्राफ कसा असतो. ठीक आहे. तर बघा, इथं हा ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे. समोर जो ग्राफ दिसतोय त्याला नंबर देतो 1. तर हा काय आहे, ऍक्च्युअल बीएच कर्व आहे एखाद्या सर्किटचा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, ही जी सेंटर लाईन दिसते
तुम्हाला ही जी काय दिसते सेंटर लाईन दिसते बघा ही अशी. तर ऍक्च्युअल ग्राफ असा असणं गरजेचं असतं, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करतो, आपण काय करतो, जेव्हा प्रॅक्टिकली विचार करतो तर तसा तेव्हा आपल्याला तसा ग्राफ मिळत नाही. आता तुम्हाला सांगतो की ह्या रिव्हर्सिबल जो स्विच आहे इथे यूज केलेला, तर त्याचं कारण काय आहे. तर बघा त्याचं कारण काय असं सांगतो. पहिल्यांदा काय करायचं असतं, करंट आपल्याला पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये इन्क्रीज पण करायचं आहे आणि डिक्रीज पण करायचं आहे. काय करायचं आहे, पॉझिटिव्ह वे मध्ये इन्क्रीज पण करायचं आहे, डिक्रीज पण करायचं आहे. आणि आपल्याला करंट काय करायचं आहे, निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज पण करायचं आहे आणि डिक्रीज पण करायचं आहे. ठीक आहे. तर एकदा तर सरळ सरळ डायरेक्शनला आपण हे इन्क्रीजिंग किंवा पॉझिटिव्ह डायरेक्शन म्हणू शकतो. पण जेव्हा आपल्याला रिव्हर्स डायरेक्शन पाहिजे असतं, तर तेव्हा आपण काय करतो, ह्या SW चा किंवा आता हे जो दिला आहे स्विच, तर त्या स्विचचा काय करतो, यूज करतो. त्या स्विचचा काय करतो, यूज करतो. म्हणून त्या ठिकाणी तो काय दिलेला आहे, स्विच तुम्हाला दिलेला आहे, ज्याच्यानं आपण काय करतो, करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेला काय करू शकतो, बदलू शकतो. इतकं नक्की तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके. तर आता जेव्हा आपण डायग्राम कडे बघतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की हा स्टार्ट इथून आहे. ठीक आहे. मग स्टार्ट वास्तविक कसा असतो, तर हा असा असतो. म्हणजे इन्क्रीजिंग पॉईंट कडून आपण सॅच्युरेशन पॉईंट पर्यंत जातो. इथून पुढे काय होतं की तुमची फक्त H इन्क्रीज होते, तुमची B इन्क्रीज होत नाही. पुन्हा आपण इथून काय करतो, हा रिलीज करतो. पुन्हा हा काय करतो, रिलीज करतो. कुठपर्यंत आणतो, 0. पण इथं आपल्याला एक वेगळी गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे काय, तर फ्लक्स डेन्सिटी. जेव्हा 0 पॉईंट असतो किंवा 0 रेस्ट ऍट सर्किट कसं असतं, ऍट रेस्टला असतं, तेव्हा बी हे नॉन झिरो असतं. H काय असतं, 0 असतं. आय सुद्धा काय असतो, 0 असतो. पण तुमचं जे बी आहे, तर हे बी काय असतं, नॉन झिरो असतं. त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू काय असते, शिल्लक राहिलेली असते. बी मध्ये काय असते, काहीतरी व्हॅल्यू काय झालेली असते, शिल्लक राहिलेली असते. तर या शिल्लक राहिलेल्या व्हॅल्यूलाच काय म्हणतात, रेसिडियल मॅग्नेटिझम. याला काय म्हणतात, रेसिडियल मॅग्नेटिझम. ते कसं रिप्रेझेंट करतात, बी रेस. कसं रिप्रेझेंट करतात, बी रेस. ओके. रेसिडियल मॅग्नेटिझम म्हणजे मी काय म्हणते बघा, रेसिडियल मॅग्नेटिझम म्हणून तुम्हाला डेफिनेशन विचारली जाते, व्हॉट इज मीन बाय रेसिडियल मॅग्नेटिझम. तर त्यावेळी तुम्ही काय सांगू शकता, ऍट द पॉइंट, ऍट द स्टार्टिंग पॉइंट व्हेन I is equal to 0 and H is equal to 0, that time B is not 0. त्यावेळी काय असतं, बी नॉन झिरो असतं. तर यालाच काय म्हणतात, रेसिड्युअल मॅग्नेटिझम. किंवा त्याला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे रिटेंटिव्हिटी. त्याला काय दुसरा शब्द आहे, रिटेंटिव्हिटी. म्हणजे मी काय सांगतो ते लक्षात येते का बघा. सगळ्यात स्टार्टिंग पॉईंटला काय केलं पाहिजे, आपला करंट इन्क्रीज केला पाहिजे. करंट इन्क्रीज करून आपण सॅच्युरेशन पॉईंट पर्यंत जाऊ, आणि सॅच्युरेशन पॉईंटला गेल्यानंतर पुन्हा करंट पॉझिटिव्ह डिरेक्शन डिक्रीज करू. पण असं होत असताना आपल्याला असं बघायला मिळतं की ऍट अ स्टार्टिंग पॉईंट जेव्हा तुमचा करंट आणि तुमची H ही 0 असते, तेव्हा ऑब्व्हियसली तुमचं बी सुद्धा 0 असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला बी 0 बघायला मिळत नाही. तर तेव्हा काय असतं, हे जी काय बी प्रेझेंट आहे, जी काय फ्लक्स डेन्सिटी त्या मटेरियलमध्ये प्रेझेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं, रेसिडियल मॅग्नेटिझम किंवा बी रेस असं त्याला म्हटलं जातं शॉर्ट टर्म मध्ये. किंवा त्याला रेसिडियल मॅग्नेटिझमला दुसरा शब्द जो आहे तो आहे रिटेंटिव्हिटी. दुसरा जो आहे तो रिटेंटिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर करंट तुमचा काय केला जातो, की निगेटिव्ह डिरेक्शनला असाच वाढवला जातो बघा, असाच निगेटिव्ह डिरेक्शनला वाढवला जातो. आणि निगेटिव्ह डिरेक्शनला सुद्धा आपल्याला इतर सॅच्युरेशन पॉईंट मिळतो, आणि सॅच्युरेशन पॉईंट मिळाल्यानंतर पुन्हा आपण काय करतो, डिक्रीज करतो आणि आपला ग्राफ इथे जातो. ओके. तर हा अशा प्रकारचा ग्राफ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला रिटेंटिव्हिटी म्हणजे काय ते कळालं, की काय असतं बघा, मटेरियलमध्ये थोडीशी, कुठल्याही मटेरियलमध्ये थोडीशी काय असते, फ्लक्स डेन्सिटी जी शिल्लक असते, तर त्या शिल्लक असलेल्या फ्लक्स डेन्सिटीला आपण काय म्हणतो, रिटेंटिव्हिटी. ऍट अ 0 पॉईंट ती काही ना काहीतरी काय असते, शिल्लक असते. आता इथे तुम्हाला दुसरी गोष्ट बघायला मिळते, तो म्हणजे कोर्सिव्हिटी. काय आहे, कोर्सिव्हिटी, किंवा त्याला दुसरा इथं आपल्या बुकमध्ये जो शब्द आहे तो आहे COER
ओके, CIVFORC, कोर्सिव्ह फोर्स. दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे काय, कोर्सिव्ह फोर्स. ओके, तर कोर्सिव्ह फोर्स कशाला म्हणतात, तर ही जी रिटेंटिव्हिटी आहे, ही जी रिटेंटिव्हिटी आहे, तर ह्या रिटेंटिव्हिटीला पूर्णपणे काढून टाकायसाठी, बघा, रिटेंटिव्हिटीला पूर्णपणे काढून टाकायसाठी आपल्याला जितकी काय लागते, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ रिक्वायर्ड असते किंवा एच काय असते, रिक्वायर्ड असते, तर त्या व्हॅल्यूला किंवा त्या फोर्सला काय म्हटलं जातं, कोअर्सिव्ह फोर्स. त्याला काय म्हटलं जातं, कोअर्सिव्ह फोर्स. ओके, पुन्हा एकदा सांगतो बघा, की जी रिटेंटिव्हिटी शिल्लक आहे किंवा जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम शिल्लक आहे, तर तिला पूर्णपणे काढून टाकायसाठी जितकी आपल्याला फील्ड स्ट्रेंथ लागते, तर त्या फोर्सला काय म्हटलं जातं, कोअर्सिव्ह फोर्स. त्याला काय म्हटलं जातं, कोअर्सिव्ह फोर्स किंवा कोअर्सिव्हिटी असं म्हटलं जातं. आणि तो कसं रिप्रेझेंट करतात, तर HC रिप्रेझेंट करतात, तर HC. ओके, तर बघा, ह्या ज्या गोष्टी होत्या, तर ह्या BH बरोबरच्या गोष्टी होत्या. ओके, तर पुढे जे आपल्याला बघायचं आहे, महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे काय, की हिस्टरेसिस लॉस कशाला म्हणायचं. बघा, मी तुम्हाला पुन्हा शेअर करतो. आता आपण व्हाईट बोर्ड वरती बघू. हिस्टरेसिस लॉस, बघा स्पेलिंग बघा, तर हिस्टरेसिस लॉस कशाला म्हणायचं. ठीक आहे, तर बघा, जेव्हा आपण काय करतो, एखाद्या मटेरियलला काय करतो, सोर्स प्रोव्हाइड करतो किंवा पॉवर प्रोव्हाइड करतो. बघा, आपण एखाद्या मटेरियलला काय करतो, पॉवर प्रोव्हाइड करतो. समजा धरून चाला, बघा एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतोय, की 100 युनिट पॉवर, त्या 100 युनिट पॉवर काय केलेली आहे, एखाद्या मटेरियलला दिलेली आहे, आणि मला आउटपुट म्हणून फक्त किती मिळते, अरे आउटपुट म्हणून मला किती मिळते, समजा 80 युनिटच मिळते. तर मधले जे 20 युनिट आहेत, हे काय झाले, इन द फॉर्म ऑफ लॉस ते निघून गेले. इन द फॉर्म ऑफ लॉस काय झाले, ते निघून गेले. पण इन द फॉर्म ऑफ लॉस म्हणजे काय, तर कुठल्या फॉर्म मध्ये लॉस म्हणून गेले, पण कुठल्या फॉर्म मध्ये, तर हिटच्या फॉर्म मध्ये लॉस झाले. कुठल्या फॉर्म मध्ये लॉस झाले, हिटच्या फॉर्म मध्ये लॉस झाले, तर त्यालाच काय म्हणतात, हिस्टेरिसिस लॉस. बघा, आपण एखाद्या मटेरियलला पॉवर दिल्यानंतर जी काय पॉवर तुमची इन द फॉर्म ऑफ हिट काय होते, लूज होते किंवा निघून जाते, तर त्याला काय म्हटलं जातं, हिस्टेरिसिस लॉस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, हिस्टेरिसिस लॉस असं म्हटलं जातं. ही डेफिनेशन साधी सोपी आहे, ती लक्षात ठेवा. ओके, बघा, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक हिस्टेरिसिस अ फ्रॅक्शन ऑफ अप्लाइड पॉवर विल बी लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हिट. जी पॉवर काय होते, हिटच्या फॉर्म मध्ये लॉस होते, तर तिला काय म्हटलं जातं, हिस्टेरिसिस लॉस असं म्हटलं जातं. ठीक आहे, मॅग्नेटिक हिस्टेरिसिस मुळे काय होतं, की ही फ्रॅक्शन ऑफ पॉवर काय होते, आपल्याकडनं लॉस होते. आता हिस्टेरिसिस कसा असतो तो बघितला आपण, डिपेंड करतो तुमचं मटेरियल कुठलं आहे, मॅग्नेटिक आहे, नॉन मॅग्नेटिक आहे. या वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळे हिस्टेरिसिस लूप आपले काय होतात, ड्रॉ होतात. मग जितका तो तुमचा प्रेझेंट असेल त्या प्रमाणामध्ये तुमचा काय होतो, हिस्टेरिसिस लॉस होतो. पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी हे सांगितलं, 100 युनिट 80 युनिट. ठीक आहे, तर जो हीट फॉर्म मध्ये लॉस होतो, तर त्याला काय म्हटलं जातं, हिस्टेरिसिस लॉस. ओके, तर हा हिस्टेरिसिस लॉस आहे, हा कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतो, कुठल्या कुठल्या फॅक्टर्स वरती काय असतो, डिपेंड असतो. पहिला, फ्रिक्वेन्सी ऑफ मॅग्नेटायझेशन. सेकंड, area enclosed by hysteresis loop. Third, volume of material. व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मॅग्नेटायझेशन प्रोसेसची फ्रिक्वेन्सी किती आहे, ठीक आहे, किंवा किती फ्रिक्वेंटली आपण काय करतो ते मॅग्नेटाइज करतो, त्याच्यावरती तुमचा हिस्टेरिसिस लॉस डिपेंड असतो.
सेकंड म्हणजे काय, तर तुमचं एरिया इन्क्लोज बाय हिस्टेरिसिस लूप, म्हणजे मग आपण जो लूप बघितला अशा प्रकारचा, बघा मी इथे ड्रॉ करतो. ठीक आहे, हा जो लूप बघितला, ह्या लूपनं किती एरिया कव्हर केलाय तर त्याच्यावरती पण काय डिपेंड असतो, तुमचा हिस्टेरिसिस लॉस डिपेंड असतो. आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ मटेरियल, तुमच्या मटेरियलचा व्हॉल्यूम काय आहे तर त्या व्हॉल्यूमवरती पण काय असतो, तुमचा हिस्टेरिसिस लॉस डिपेंड असतो. ओके, तर हे सगळे काय आहेत की हिस्टेरिसिस लॉसचे प्रकार आहेत किंवा तो बीएच कर्व आहे. तर हिथं आपला काय होत आहे, फर्स्ट चॅप्टर एंड होत आहे. यामधल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स बघायला मिळतात, पण ते प्रॉब्लेम्स तुर्तास तरी काही गरजेचे नाहीत. आपण ते कधी बघायचे आहेत, जेव्हा आपल्याला वाटेल की आपला पूर्ण सिलेबस झाला आणि आपल्याकडे वेळ आहे, तेव्हा ते आपण मॅग्नेटिक सर्किटवरचे प्रॉब्लेम बघू. कारण हे चॅप्टर एकतर कधी पेपरला मॅग्नेटिक सर्किटचे प्रॉब्लेम विचारत नाही, आणि विचारले तर त्यासाठी आपल्याला ऑप्शनसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुढचे जे चॅप्टर आहेत त्याचे प्रॉब्लेम्स याच्यापेक्षा सुद्धा खूप इझी आहेत, आणि त्याच्यावरती आपण भर देऊ, कारण आपल्याला ते 16, 18, 20 मार्क्ससाठी पडतात. 22 मार्क्ससाठी एक एक चॅप्टर पडतो, म्हणजे आपण एका 2 चॅप्टर मध्ये सहजरित्या काय होऊन जातो, पास होऊन जातो. ठीक आहे, तर इथं काय होतंय, तुमचं हे संपून जातं. आता तुम्हाला एक टास्क काय द्यायचा आहे, तर तुम्ही काय करायचे, डिफरंट मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल साठी काय करायचं, बघा डिफरंट मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलचे बीएच कर्व ड्रॉ करायचे. मला नेटवरती मिळून जाते. बघा डिफरंट मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलचे काय करायचे, बीएच कर्व्स काय करायचे, ड्रॉ करायचे. याचं कारण काय की तुम्हाला लक्षात येईल की एखादं मॅग्नेटिक मटेरियल असेल त्याचा एरिया इन्क्लोज बाय किती असतो लूपनं, किंवा जर एखादं सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल असेल तर कसं असतो, हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असेल तर काय असतं, किंवा जे पॉप्युलर एकदम आहे मॅग्नेटिक मटेरियल म्हणून यूज करतात त्याचा कसा असतो, स्टीलचा किती आहे, त्याच्यानंतर आयर्नचा किती आहे, वूड पकडला आपण म्हणजे लाकूड, तर लाकडाचं काय येईल. ठीक आहे, एखादं नॉन मॅग्नेटिक मटेरियल मी कन्सिडर केलं तर त्याचा किती येईल. असे एक 5-10 तरी तुम्ही काय करा, काढून ठेवा. कारण काय बघा, ऍप्लिकेशन लेवलला हा प्रश्न विचारला जातो, कुठलं ते एक मटेरियल देतील आणि त्याचा हिस्टेरिसिस लूप ड्रॉ करा म्हणतो. तर तो काय खूप मोठा ड्रॉ करायचा नसतो, असं फोर्स एच एस डी असं काही आपल्याला तिथं त्याच्यावरती नोंद करायची नाही. आपल्याला फक्त मी आता जसा ड्रॉ केला होता तसा साधा एक हिस्टेरिसिस लूप काय करायचा, ड्रॉ करायचा. पण हे तुमचं काम आहे आणि तुम्ही पूर्ण करायचं. ओके, तर बघा इथं आपला फर्स्ट चॅप्टर काय होतो, एंड होतो. आता तुम्हाला मी जरा सगळं रिवाइज करून सांगतो आजपर्यंत की आपण काय काय घेतलं. हे लेक्चर जे कोण मिस केले असतील तर ते इथं थोड्याशा प्रमाणामध्ये काय करू शकतात, बघू शकतात. ओके, बघा वन बाय वन जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा मॅग्नेट आणि मॅग्नेटचे टाईप. मॅग्नेट कशाला म्हणायचं, जे काय करतं, एखाद्या मटेरियलला अट्रॅक्ट करतं, मेटलला अट्रॅक्ट करतं, किंवा लाईक पोल काय होतात की तुमचे रिपल होतात आणि अनलाईक पोल काय होतात, अट्रॅक्ट होतात. अशा गोष्टीला काय म्हटलं जातं, मॅग्नेट. आता मॅग्नेटचे 2 टाईप सांगितले होते. पहिला टाईप जो होता तो म्हणजे नॅचरल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेट म्हणजे काय की असे मटेरियल जे नॅचरली त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम प्रेझेंट असतं तर त्याला म्हटलं जातं नॅचरल मॅग्नेट. ठीक आहे, किंवा त्याला नॅचरल मॅग्नेटला दुसरा एक शब्द आहे की ते परमनंट मॅग्नेट असतं. ओके, सेकंड जो होता टाईप तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट. मॅग्नेट मधला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो, एखाद्या मटेरियलवरती कॉईल गुंडाळतो तेव्हा तिथं तयार काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतं. इलेक्ट्रोमॅग्नेट हे टेम्पररी मॅग्नेट असतं. जेव्हा तुम्ही त्याचा करंट कट करता किंवा सोर्स कट करता तेव्हा ते डिमॅग्नेटाइज होऊन जातं. ओके, त्यानंतर पुढचं जे होतं ते होतं मॅग्नेटिक फील्ड. पुढचं जे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड. बघा एखादं मॅग्नेट असेल तर मॅग्नेटच्या जवळ जिथपर्यंत आपल्याला इन्फ्लुएन्स त्याचा जाणवतो, जिथपर्यंत काय दाखवतो, जाणवतो इन्फ्लुएन्स, तर त्या फील्डला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. पुढे जे होतं ते मॅग्नेटिक फ्लक्स, ज्याला फाय म्हटलं जातं. तो टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ज्या आहेत तर त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं किंवा फाय म्हटलं जातं. आणि त्याचं युनिट जे आहे तर ते काय आहे, वेबर आहे. ओके, फोर्थ जो आहे तो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, बी इज इक्वल टू फाय बाय ए. त्याचं युनिट काय आहे, टेस्ला. म्हणजे फ्लक्स पर युनिट एरिया ज्या मोजल्या जातात त्याला काय म्हटलं जातं, इन द परपेंडिक्युलर टू द फ्लक्स, याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. त्यानंतर काय बघा, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच. एच म्हणजेच काय, तर एम्पियर टर्न्स अपॉन लेंथ इन मीटर. ओके, एम्पियर टर्न अपॉन लेंथ इन मीटर. त्याच्यानंतर आपण जे बघितलं होतं तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कशाने डिनोट करतात, एच न. आणि
एच ची हे कसं लिहू शकतो आपण, एच इज इक्वल टू बी अपॉन म्यू किंवा बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. त्याच्यानंतर होतं ते होतं परमिएबिलिटी. परमिएबिलिटी म्हणजे काय, एखाद्या मटेरियलची की परमिट करणं कशासाठी, मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामधनं पास होण्यासाठी. मग त्यामधली पहिली असते ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी किंवा त्याला आपण काय म्हणतो, नुसतं म्यू म्हणतो. ओके, तर म्यूचं मगाशी सांगितलं, म्यू इज इक्वल टू काय असतं, बी बाय एच, आणि त्याचं युनिट काय असतं, हेनरी पर मीटर. पुढे आहे परमिएबिलिटी फॉर फ्री स्पेस ऑर व्हॅक्यूम. तर ती आपण कशी रिप्रेझेंट करतो, म्यू नॉट न. म्यू नॉट इज इक्वल टू काय असतं, बी बाय एच फॉर व्हॅक्यूम ऑर एअर. ती कॉमनली किती कन्सिडर केली जाते, 4 पाय इंटू 10⁻⁻7 हेनरी पर मीटर, आणि ती नेहमी कॉन्स्टंट कन्सिडर केली जाते. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय, की बी आणि बी झिरो. ओके, बी आणि बी झिरो मधला जो रेशो आहे, बी म्हणजे काय, तर फ्लक्स डेन्सिटी इन मीडियम अदर दॅन एअर ऑर व्हॅक्यूम, आणि बी नॉट म्हणजे काय, तर फ्लक्स डेन्सिटी इन एअर ऑर व्हॅक्यूम. या दोन्हीचा जो रेशो आहे म्हणजे बी बाय बी झिरो, तर याला काय म्हटलं जातं, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. पुढे जो होता तो एमएमएफ, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. एमएमएफ म्हणजे काय, एन इंटू आय. एन इंटू आय. एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ मॅग्नेटायझेशन कॉईल, आणि आय म्हणजे काय, करंट थ्रू द कॉईल. रिलक्टन्स, जो मॅग्नेटिक फ्लक्सला काय करतो, अपोज करतो फ्लो व्हायसाठी, तर त्याला म्हणायचं रिलक्टन्स. पुढं परमियन्स. परमियन्स म्हणजे काय, जो मटेरियलला काय करतो, सॉरी, जो फ्लक्सला काय करतो, अलो करतो पास व्हायसाठी, तर त्याला म्हणायचं परमियन्स, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, परमियन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. पुढं मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट घेत असताना काय केलं आपण बघा, एक छोटंसं इलेक्ट्रिक सर्किट मॅग्नेटिक सर्किट मध्ये कन्वर्ट करून दाखवलं. ठीक आहे, जर मॅग्नेट असं असेल, त्याचं इलेक्ट्रिकल रिप्रेझेंटेशन असं असतं. त्याच्यानंतर कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. जवळपास जे सिमिलॅरिटीज होत्या त्या 12 होत्या, आणि डिसिमिलॅरिटीज होत्या त्या 5 होत्या, 17 होत्या. तर 17 मधल्या कमीत कमी तुम्हाला 12 माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिरीज मॅग्नेटिक सर्किट विदाउट एअर गॅप, ते सुद्धा बघितलं. त्याचे आपण एस चे फॉर्म्युलेस काढले. त्यानंतर एफ साठीचा फॉर्म्युला काढला, म्हणजे एस टोटल असेल, एफ टोटल असेल, किंवा S1 S2 S3 असतील, त्यासाठीचे फॉर्म्युला काढले. तसं विदाउट एअर गॅप होतं, तसं आपण विथ एअर गॅप साठी पण बघितलं. त्यानंतर पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप सुद्धा आपण बघितलं. ओके, ठीक आहे. पुढे बघा, पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप पण बघितलं. त्यानंतर EMF बघितला, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणायचं ते सुद्धा बघितलं, की एखादा करंट जेव्हा आपल्या काय होतो, एखाद्या कंडक्टर मधनं करंट फ्लो होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पण तो कशामुळे होतो, तर फॅरेडेचा फर्स्ट लॉ. मग फॅरेडेचा फर्स्ट लॉ काय सांगतो, ते सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे. जर आपण काय केलं, एखादा कंडक्टर जर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवला, तर काय होतं, की ते फ्लक्स ज्या आहेत तर त्या कंडक्टर बरोबर काय होतात, लिंक होतात, आणि त्या जर चेंजेस असतील तर त्या कंडक्टर मध्ये काय होतो, EMF तयार होतो. ओके. त्यानंतर फॅरेडेचा सेकंड लॉ सुद्धा, सॉरी इथं लिहिला नाही आहे मी, फॅरेडेचा सेकंड लॉ सुद्धा बघितला. सेकंड लॉ आपल्याला काय देतो, एक एक्सप्रेशन देतो, E इज इक्वल टू एन इंटू डी फाय बाय डी टी. डी फाय बाय डी टी म्हणजे काय, फाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं, फ्लेमिंग राईट हँड रूल सांगितला. राईट हँड आपण काय करायचा, स्ट्रेच करायचा. ठीक आहे, थंब, त्यानंतर फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगर. जेव्हा आपण फर्स्ट फिंगर काय करतो, सॉरी, थंब जेव्हा आपण काय करतो, मोशन कडे रिप्रेझेंट करतो. जेव्हा आपलं फर्स्ट फिंगर आपण फ्लक्स कडे रिप्रेझेंट करतो, तेव्हा आपलं जे सेकंड फिंगर किंवा मिडल फिंगर आहे, ते आपल्याला काय दाखवतं, डायरेक्शन ऑफ EMF किंवा डायरेक्शन ऑफ करंट. त्यानंतर पुढचा जो होता तो होता लेन्झ लॉ. लेन्झ लॉ म्हणजे काय, की जो EMF ज्याच्यामुळे तयार झाला त्याला तो काय करतो, अपोज करतो. त्यासाठी तुम्हाला एक साधं चांगलं छान व्हिज्युअल मी दाखवलं होतं, ते तुम्ही माझ्या जुन्या लेक्चर मध्ये पुन्हा बघू शकता. त्यानंतर डायनॅमिकली, हा सॉरी, इंड्युस्ड EMF चे टाईप होते, नेचर ऑफ इंड्युस्ड EMF चे. एक होता डायनॅमिकली आणि दुसरा होता स्टॅटिकली. त्यामधला पहिला होता तो डायनॅमिकली. डायनॅमिकली म्हणजे काय असतं, की तुमचा ऍक्च्युअल मध्ये करंटची, सॉरी, कंडक्टरची काय होत असते, मुवमेंट होत असते. कंडक्टरची काय होत असते, मुवमेंट होत असते. त्यानंतर म्हणून त्याला काय म्हणतात, डायनॅमिकली इंड्युस्ड EMF. पुढचा जो आहे तो आहे स्टॅटिकली इंड्युस्ड EMF. स्टॅटिकली म्हणजे काय, स्टेशनरी. मग जर असं स्टेशनरी असेल तर आपली रिक्वायरमेंट काय असते, की आपल्या फ्लक्स मूव्ह झाल्या पाहिजेत. मग फ्लक्स मूव्ह व्हायचे असतील तर स्टॅटिकली इंड्युस्ड EMF मध्ये काय केलं जातं, अल्टरनेटिंग सोर्स यूज केला जातो. अल्टरनेटिंग सोर्स मध्ये काय असतं, किंवा AC सोर्स मध्ये त्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये करंट चेंजिंग असतं विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे नॅचरली असतं. त्याच्यामुळे जर करंट चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर तुमचे फाय सुद्धा चेंज होतात, आणि जर फाय चेंज होत असतील तर त्या कंडक्टरला लिंक होणारे जे फ्लक्सेस आहेत तर त्या सुद्धा चेंजिंगच असतात. त्याच्यामुळे काय होतं, कंडक्टरमध्ये EMF प्रोड्यूस होतो. बघा,
स्टॅटिकली मधला दुसरा पॉईंट जो होतो सेल्फ इंड्युस्ड मध्ये आपण काय करतो, डीसी सोर्स यूज करतो. डीसी हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो, त्याला व्हेरिएबल करायसाठी आपण काय करतो, तिथं व्हेरिएबल रेजिस्टन्स यूज करतो. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं की सेल्फ इंडक्टन्स किंवा ज्याला आपण कॅपिटल एल म्हटलं, त्याचं इक्वेशन बघितलं. कॅपिटल एल इज इक्वल टू एन इंटू फाय अपॉन आय, पण ई इज इक्वल टू मायनस एल इंटू डी आय बाय डी टी, हे सुद्धा बघितलं. आणि फायनली आपण तिथं इक्वेशन बघितलं, कॅपिटल एल इज इक्वल टू किंवा सेल्फ इंडक्टन्स, कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू एन स्क्वेअर इंटू म्यू नॉट म्यू आर ए अपॉन एल हेनरी. ओके, त्याच्यानंतर आपण म्युच्युअली इंड्युस्ड ईएमएफ बघितला. कॉईल C1 आणि कॉईल C2 अशा जर कॉइल्स असतील, दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिकल कनेक्शन नसेल, फक्त त्या मॅग्नेटिकली कपल्ड असतील, तर काय होतं, जेव्हा आपण C1 ला सप्लाय देतो तेव्हा त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये जर C2 येत असेल तर C2 मध्ये काय होतं, ईएमएफ इंड्यूस होतो. मग त्यानंतर त्याचा म्युच्युअल इंड्युस्ड ईएमएफ जो होता, त्याच्यामधला पुढचा प्रकार आपण काय बघितला की म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, त्या एमचं जे इक्वेशन आहे ते सुद्धा बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं, स्टॅटिकली आणि डायनॅमिकली इंड्युस्ड ईएमएफ मधलं कंपॅरिझन बघितलं. त्यानंतर बघितलं आपण तो आयडियल बीएच कर्व बघितला. ठीक आहे, आयडियल बीएच कर्व बघितल्यानंतर ऍक्च्युअल सर्किटवरचा आत्ताचा बीएच कर्व बघितला, आणि सर्किटवरचा बीएच कर्व बघितल्यानंतर त्याच्यातल्या डिफरंट डेफिनेशन्स बघितल्या. म्हणजे कोअर्सिव्ह फोर्स म्हणजे काय, किंवा रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे काय, किंवा रिटेंटिव्हिटी म्हणजे काय. ठीक आहे, ह्या छोट्या डेफिनेशन बघितल्या. आणि जो 30 नंबरचा पॉईंट आहे हा मात्र तुम्ही करायचा आहे. आणि या ठिकाणी आपलं काय होतं, हा 10 मार्क्सचा चॅप्टर काय होतो, संपतो. त्याच्यावरती मी तुम्हाला असाइनमेंट 1 दिलेली आहे, 2 दिवसात लिहा. त्याच वरती अजून मी दुसरी असाइनमेंट 2 देतो, ती सुद्धा आपण काय करूया, लिहून घेऊया. ओके, तर बघा अशा ठिकाणी हे संपतं. आपला नेक्स्ट चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे एसी फंडामेंटल्स. बघा नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे एसी फंडामेंटल्स. ओके, एसी फंडामेंटल्स म्हणजे काय, तर आपण जे बोलत आलो, एसी असतो, डीसी असतो, एसी असतो, डीसी असतो, तर तो आता एसी आणि डीसी ऍक्च्युअल काय असतो तो आपल्याला आता ह्या पूर्ण सिलेबस मध्ये बघायचा आहे. आता ह्या सिलेबस शिकत असताना कंपल्सरी प्रत्येकाकडे कॅल्सी असणं गरजेचं आहे. कॅल्सी दिल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बघू आपण कसं आपल्याला पॉसिबल होतंय, थ्रू झूम होतंय की थ्रू असं रेकॉर्डेड होतंय. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कॅल्सी मध्ये नवीन शिकायच्या आहेत, काही कन्व्हर्जन कॅल्सी मध्ये बघायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यांच्याकडे एक चांगली कॅल्सी चालू असलेली असणं गरजेचं आहे. एसी फंडामेंटल्स तर हा चॅप्टर साधारण आपल्याला 10 मार्क्ससाठीच आहे, आणि याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला विचारले जातात, आणि ते प्रॉब्लेम्स इतके सोपे आहेत तर ते आपण काय करू बघू. त्या चॅप्टर मध्ये कमीत कमी तुम्हाला 20 डेफिनेशन्स विचारल्या जातील. किती डेफिनेशन्स, कमीत कमी 20 डेफिनेशन्स या दुसऱ्या चॅप्टर वरती विचारल्या जातील. त्याच्यामुळं यासाठी काय करा, तयारी करा. ओके, तर बघूया आपण आता नेक्स्ट लेक्चरला काय काय होतं. ओके, ठीक आहे.